ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. जवळजवळ 1 महिन्यानंतर मी घेऊन आलेली आहे सात्विक पक्वान्नमध्ये कुरकुरीत शेवचा व्हिडिओ. हे शेव बनवण्यासाठी एक सिक्रेट गोष्ट आपल्याला वापरायची आहे, ती व्हिडिओमध्ये आपल्याला कळेलच. या शेवसाठी घ्यायचं आहे आपल्याला साधं आपण दळून आणलेलं बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ. हे पीठ नसेल तर आपण विकतही एक बेसन आटा आणतो, तो देखील चालेल. ते घेतलं मी 3 वाट्या आणि त्यामध्ये या 3 वाट्या चणा डाळीच्या पिठासाठी घ्यायचं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळं या शेवला असा कुरकुरीतपणा जास्त येणार आहे. तो मी 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटाआधी मी एका वाटीमध्ये 1 चमचा ओवा घेतला होता आणि अर्धा चमचा हिंग घेतलं होतं, ते भिजत घातलेलं होतं. आता या पिठामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आणि त्याचसोबत 10 मिनिटापूर्वी मी जे भिजत घातलेलं ओवा आणि हिंग होतं त्याचं पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. फक्त पाणीच घ्यायचं आहे, ओवा घ्यायचा नाही. कारण आपले शेव जे आहेत अतिशय बारीक शेव आहेत, त्यामुळं ओवा घातल्यास आपल्याला त्या साच्यामधून निघण्यास अडचणी येतील. या ठिकाणी ओव्याचा आणि हिंगाचा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 चमचे लाल तिखट, जे की आपल्याला चव जशी पाहिजे तशी तिखट पाहिजे असेल अजून घालू शकता. थोडीशी हळद घालायची 1 चमचा आणि यामध्ये चवीला मीठ घालायचं आवश्यकतेनुसार. आता मीठ घालतानाचा व्हिडिओ जो आहे तो कॅमेरा ऑन नसल्यामुळं तो शूट झालेला नाही आहे, पण यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आता आपला हा शेवचा डो चांगला बनलेला आहे. हाताला तेल लावून थोडंसं त्याला अजून सॉफ्ट बनवायचं. एकदम चपातीचा जो डो असतो त्याच टाईपने हा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता हा माझा डो झालेला आहे शेवसाठी तयार. यासाठी मी घेतलेला आहे शेवचा साचा, म्हणजे सोऱ्या घेतलेला आहे. या सोऱ्याची सगळ्यात लहान चाळणी घेतलेली आहे. त्याला तेल लावून घ्यायचं की हे पीठ मध्ये चिकटायचं नाही. आता यातला काही भाग घेऊयात आपण डोमधील आणि या साच्यामध्ये घालूयात. दुसऱ्या बाजूला तेलाची कढई पण तापत आलेली आहे, म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. शेव पाडण्यासाठी आपल्याला नेहमी कडकडीत तेल आवश्यक आहे. पण हा डो मळत असतानाची एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, या डोमध्ये जे तेल घालायचं आहे आपल्याला ते थंडच घालायचं आहे. पण शेव तळताना ते कडकडीत तापवायचं आणि पहिली बॅच झाली की पुढची बॅच घालण्यासाठी सुद्धा 1 मिनिट तेलाला चांगलं तापवायचं. ही एक महत्त्वाची कडकडीत तापलेला आहे. हे छोट्याशा एक पिठाची गोळी टाकून पाहिलं मी. यामध्ये शेव घालते आता आणि शेव अशा पद्धतीनं चांगले आपल्याला पाडून घ्यायचेत. हे होत असताना तेलाची वाफही आपल्या हातावर येऊ शकते, हे सुद्धा आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्यालाही कुठेही चटका बसू नये याची काळजी घेत ही शेव पाडून घ्यायची आहे. मी थोडंसं कमीच तेल घातलेलं आहे. आपण यामध्ये जास्त तेल घालून एकाच वेळेस तेल जेवढं घेऊ आपण तेवढ्या पद्धतीनं शेवची चुंबळ मोठी बनेल आणि पटकन होईल. आणि हे फेस जो आहे तो कमी होत आला, बबल्स कमी झाले की समजायचं छानपैकी एका बाजूनं तळलेलं आहे. आणि हे 1.5 ते 2 मिनिटात होतं. हे शेव बारीक असल्यामुळं लगेच तळल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता अलगदपणे मी ते उलटलेलं आहे. आणि आता याही बाजूने झालेली आहे, दोन्ही बाजूने शेव झालेली आहे. आपण अशा पद्धतीनं काढायची, थोडंसं तेल निथळू द्यायचं आणि अजून तेल निथळण्यासाठी हे एका चाळणीमध्ये काढायचं. चाळणीखाली एक प्लेट ठेवायची, जेणेकरून असलेलं तेल जे आहे ते बाहेर पडेल प्लेटमध्ये.
आणि आता सगळे शेव लहान सहान त्यातलं काढून घ्यायचं आणि पुन्हा थोड्या वेळ 1 मिनिट आपल्याला हे तेल तापवायचं आहे. कारण काय होतं, ते शेव होत असताना ते तेल थंड झालेलं असतं. मग तापलं की परत एकदा त्यामध्ये शेव सोडायची. ही महत्त्वाची टिप्स आहे. तळीव कामामध्ये तेलाचं तापमान कसं ठेवायचं वेगवेगळ्या पदार्थांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आता थोडंसं व्हिडिओ पाहत असताना तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील पाहायला, त्याचे नोटिफिकेशन्स येतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ पाहत आहात याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका. या ठिकाणी माझे सगळे शेव बनवून झालेले आहेत. अगदी स्वीट मार्टमधील काचामध्ये जे पाहतो त्याच पद्धतीने हे शेव झालेले आहेत. म्हणून तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते एक लाईकचं बटन दाबून सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला कोणते पदार्थ पाहायला आवडतील हे देखील सांगा. खाऊ घाला आणि खात राहा. पाहू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत ते. अच्छा, बाय बाय.